मंठा तालुक्यातील तळणी येथील बौद्ध विहाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि सार्वजनिक विहिरीजवळ एकाने बेसमेंट आणि पत्र्याचे शेड उभारून रहदारीला अडथळा निर्माण केल्यामुळे समाज बांधवांनी अतिक्रमण हटवण्यासाठी मंठा पंचायत समितीसमोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली नाही। एकीकडे मंठा पंचायत समितीत 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील समाज बांधव आपल्या न्यायिक मागण्यांसाठी वर्षभरात दुसऱ्यांदा आणि दुसऱ्या दिवशी देखील उपोषण करत असताना उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार उरतो का असे म्हणत अतिक्रमण काढून द्या, अन्यथा उपोषणकर्त्यांच्या अंत्यविधीला या असा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे। स्वतंत्र दिवस सगळीकडे केला जातो आणि स्वातंत्र्याच्या दिवशी पण आम्हाला या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ येते। ही फार खेदाची गोष्ट आहे, कारण आम्ही 1 वर्षापासून अतिक्रमण काढण्याबाबत प्रयत्न करत आहोत आणि एक वेळस उपोषण केलेलं आहे आणि एकाच वर्षात दुसऱ्यांदा आम्हाला उपोषण करण्याची वेळ येत आहे। अतिक्रमणाचा विषय आहे की बौद्ध विहाराकडे जाणारा सार्वजनिक सरकारी रस्ता, सिमेंट रस्ता आणि सार्वजनिक पाण्याची विहीर त्याच्या बाजूला फाउंडेशन करून शेड केलेला आहे। हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, अर्ज केलेले आहेत। जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत आम्ही हे अर्ज दिलेले आहेत। जिल्हाधिकारी, शिहो, BDO साहेब, ग्रामपंचायत या सर्वांना आम्ही पत्र देऊन वारंवार आम्हाला या ठिकाणी प्रशासनाने कुठलीही मदत केलेली नाही। प्रशासन प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।